ऑनलाईन प्लॅटफॉर्म, अ वे ऑफ एंटरिंग और रिचिंग अ डेस्टिनेशन. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय गणित आपण पाहत आहोत. याच्यामध्ये पहिला जो घटक होता तो आपला पूर्ण झालेला आहे, तो होता संख्याज्ञान. त्याच्यामधले उपघटक जे होते ते सर्व आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेले. आजचा जो सेशन आहे युनिट आपलं सेकंड म्हणजे घटक दुसरा, संख्यांवरील क्रिया, हा आपण पाहायचा आहे. त्याच्यामध्ये 8वा जो पॉइंट आहे आपला तो आहे बेरीज. आता संख्यांवरील क्रिया याच्यामध्ये आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे 4 पॉइंट महत्त्वाचे पाहायचे आहेत. त्याच्यातील आज पहिला आपण पाहतोय बेरीज म्हणजे ॲडिशन. आता ॲडिशन ही 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी थोडीशी अवघड गोष्ट आहे. म्हणजे काय, सोपे गणित त्यांना बेरीज करता येते, पण त्याच्यामध्ये शाब्दिक उदाहरणं तुम्हाला कशी सोडवायची हे अशी उदाहरणं तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये असणार आहेत आणि त्याचाच आपल्याला सराव करायचा आहे. आता वेळ न घालवता आपण त्याच्याकडे बोलूया. बघा, जेव्हा आपण ॲडिशन करतो, बेरीज करतो, तेव्हा आपण जेव्हा संख्या असतात, 2 संख्यांची बेरीज करा. त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा माहित पाहिजे की संख्यांची अरेंजमेंट म्हणजे एकक स्थानी कोणता अंक घेतला पाहिजे, दशक स्थानी कोणता अंक घेतला पाहिजे, म्हणजे अंकांची मांडणी आपण व्यवस्थित केली पाहिजे. तरच तुम्हाला काय होणार आहे, हातच्या देता येणार आहे. आणि हा महत्त्वाचा घटक आहे. आणि हातच्या आपण काय केलं पाहिजे तर मनात धरला पाहिजे, त्याचा सराव करता आला पाहिजे तुम्हाला. नसेल एखाद्याच्या विद्यार्थ्याच्या मनात म्हणजे त्याला आठवत नसेल तर आपण साईडला लिहून ठेवला तरी चालतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याचा सराव करून आपल्याला ती उदाहरणं सोडवायचे. तर बघा, आता बेरीज करत असताना तुम्हाला शाब्दिक उदाहरणं देतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला संख्या अक्षरात सुद्धा देतील. मग अक्षरातली संख्या तुम्हाला अंकात लिहायची, मग त्याची बेरीज करायची. याचा सराव करण्यासाठी तुम्ही काय करा, मागचे व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये आपण सर्व डिटेल्स सांगितलेले आहेत. ओके, वेळ न घालता आजचा कोणकोणती उदाहरणं आपण सोडवायचे ते पाहायचं आहे. त्यातून फर्स्ट एक्झाम्पल, पहिलंच उदाहरण बघा, बोर्डवरती मांडलेलं आहे. काय तर एक संख्या दिली आहे, त्याच्यामध्ये 1 मिळवलेला आहे आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत. तर ती संख्या कोणती आहे ती पाहूया. बघा, संख्या दिलेली आहे आपल्याला, संख्या वाचता आली पाहिजे. पहिल्यांदा वाचायची कशी, लिहायची कशी याचा सराव आपला झालेला आहे. चला, संख्या बघा, संख्या आहे बघा 6 अंकी, 6 अंकी संख्येची आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचं आहे. तर संख्या कोणती आहे बघा, 8,99,999 ही संख्या आहे आणि त्याच्यामध्ये +1 केलं की उत्तर किती येते, हे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. अतिशय सोपा पहिलाच प्रश्न आहे, पण तोंडी उत्तर सुद्धा आपण याचं काढू शकतो. काय हे बघा, 8,99,999 मध्ये 1 मिळवलं की उत्तर तुमचं पर्यायामध्ये बघायचं, चेक करायचं. पर्याय काय काय दिले ते पण पाहूया. पण काय दिलेलं, पहिल्यांदा पर्याय 90,000, पुन्हा दिलाय दुसरा पर्याय दिलाय 9 लाख, तिसरा पर्याय दिलाय 8,99,100 आणि चौथा पर्याय दिलाय तुमचा 89 लाख. बरोबर, मग याच्यामध्ये तुमचा पर्याय क्रमांक 2 हा तुमचा ह्याचं उत्तर बरोबर असणार आहे. का तोंडी सांगते, कारण का 8,99,999 याच्यामध्ये 1 मिळालं, काय ते उत्तर तुमचं 9 लाख येते. जर हे मुलांना तोंडी येत नसेल तर डायरेक्ट कसं येते ते बघा. काय 8,99,999 याच्यामध्ये 1 मिळवला तर उत्तर तुमचं काय ते बघा, 9 1 10 हातच्या 1, 9 1 10 हातच्या 1, 9 1 10 हातच्या 1, सेम तसंच 9 1 10 हातच्या 1 आणि 8 1 9. बघा 9 लाख आलं का, म्हणजे पर्यायामध्ये दुसरा आहे तुमचं 9 लाख. बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं बरोबर असणार आहे. चला, दुसरा प्रश्न बघा. आता मगाशी सांगितल्या पद्धतीने शाब्दिक दिलाय तुम्हाला प्रश्न. 3.5 लाख व 4.25 लाख यांची बेरीज किती. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला संख्या देतील आणि अक्षरातल्या संख्या देतील, म्हणजे अक्षरामध्ये देतील, त्याची मांडणी संख्यात करायची आणि मग काय करायचं, सोडवायचं. सेम तसंच दिले बघा, 3.5 लाख व 4.25 लाख यांची बेरीज किती असा प्रश्न दिलेला आहे. आता 3.5 लाख आणि 4.25 म्हणजे 5 लाखला 25,000 कमी. बघा काय दिलंय, 3.5 लाख म्हणजे 3,50,000 अधिक काय सांगितले बघा, 4.25 लाख 4,75,000. बघा बेरीज 5 7 5 12 आणि इथं 8 किती आलं, 8,25,000. पर्यायामध्ये आहे का बघा, 8 लाख इथं दिला पहिला, 9,25,000, दुसरा दिलाय 9,75,000 आणि तिसरा पर्याय 8,25,000. हे तुमचं काय असणार आहे, उत्तर बरोबर असणार आहे. तोंडी सुद्धा आपण करू शकतो, 3.5 आणि 4.25.
5.5 ऐवजी 4.5 घ्यायचं, 4.5 आणि 3.5 झालं 8 आणि वरचे 25,000 म्हणजे 8,25,000. जर येत नसेल तोंडी तर तुम्ही असं लिहून सुद्धा बेरीज करू शकता. बघा हे झालं दुसरं. तिसरं बघा काय दिलंय, पुढील उदाहरणात चौकटीतील अंक कोणता, म्हणजे जरा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न दिलेला आहे. कसा दिलाय बघा, की तुम्हाला एक बेरीज दिलेली आहे ऑलरेडी, त्याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे, पण त्याच्यामध्ये एक चौकोन दिला, एक चौकट रिकामी दिलेली आहे आणि त्या रिकाम्या चौकटीमध्ये कोणता अंक येईल असं विचारलेलं आहे. बघा प्रश्न कसा नीट समजून घ्या. पुढील उदाहरणात किंवा चौकटीतील अंक कोणता. बघा संख्या दिलेली आहे वरती त्या पद्धतीनं 12,42,756 ही याच्यामध्ये आपल्याला प्लस काय करायचं आहे 8 लाख, इथं चौकट रिकामी दिल्या 3,748. आता हे जे चौकट आहे त्या चौकटीमध्ये कोणता अंक असणार आहे असं विचारलं आणि पर्याय दिलेला आहे 8. पहिला पर्याय 8, दुसरा पर्याय आहे 4, तिसरा पर्याय 2 आणि चौथा पर्याय 6. बरं, यापैकी कोणता अंक तिथं असणार आहे असं विचारलं. मग त्याच्यासाठी काय केलंय त्यांनी, ह्या दोन संख्यांची बेरीज सुद्धा खाली दिलेली आहे. काय 21,26,504 ही तुमची काय आलेली बेरीज आणि त्या चौकटीतला अंक शोधायचा आहे. तर काय जी बेरीज आहे तीच आपण करत पुढे जायचं आहे. कसं बघा, आता हा प्रश्न असा सोडवायचा कसा, तर बेरीज आपण करूया आणि कुठं कुठं हातच्या येते ते आपण बघूया. बघा 8 आणि 6 14, बरोबर, 14शी 4 आले म्हणजे हातच्या 1 वर आलेला असणार आहे. पुढे बघा 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, इथं आला 0 म्हणजे इथं हातच्या 1 आलेला आहे वर, बरोबर. 7 आणि 7 14, 14 आणि 1 15, 15शी 5 आणि हातच्या 1, 2च्या डोक्यावरती हातच्या आलेला आहे, बरोबर. आता बघा इथं 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, बरोबर. आता इथं हातच्याचा काही विषय आहे नाही. पुढे दिलंय 4 आणि इथं रिकामी चौकट दिली आणि खाली दिलंय 2. याचा अर्थ काय असणार आहे इथं की 4 मध्ये किती मिळालं 2, याचा अर्थ काय हातच्या पुढे गेलाय म्हणजे इथं किती येणार आहे 12, बरोबर. आता हातच्या इकडे गेला म्हणजे 2 इथं राहिले म्हणजे 4 मध्ये अशी कोणती संख्या मिळाला, उत्तर 12 येतं. तर कोणती संख्या 8 आणि 4 12 म्हणजे 12शी इथं काय जर आपण 8 लिहिलं तर 8 आणि 4 12, 12शी 2 हातच्या 1. बघा पुढं 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, 11शी 1 हातच्या 1 आणि 1 आणि 1 2. बघा म्हणजे बरोबर 8 हा अंक त्या चौकटीत योग्य आहे आणि ते पर्यायामध्ये आहे का बघा, पर्याय क्रमांक 1 हे तुमचं बरोबर असणार आहे. म्हणजे तुम्ही काय करायचं चेक करायचं, अशा पद्धतीने उदाहरण चेक करायचं आहे. चौथं उदाहरण बघा, शाब्दिक आहे 38,500 अधिक 325 अधिक पाऊणशे. बघा आता ह्या उदाहरणामध्ये काय दिले आपल्याला की तुम्हाला शाब्दिक संख्या दिलेली आहे आणि त्यांची बेरीज दिलेली. आता काही मुलांना काय होतं की एकक दशक स्थान कोणतं हे ओळखता येत नाही आणि बेरीज करताना घोळ करतात, बरोबर. सोपं आहे, 38,500 लिहायचं, 325 लिहायचं आणि पाऊणशे लिहायचं. एकाखाली एक लिहिलं बेरीज केली की तुमचं उत्तर 100% बरोबर येणार. पण ते लिहित असताना नेमका 325 कुठं लिहायचं आणि पाऊणशे कुठं लिहायचं हे मुलांना समजत नाही. मग त्यासाठी आपण काय करायचं लिहून घेऊया. बघा 38,500 म्हणजे 38,500 पहिली संख्या. दुसरी बघा 325 म्हणजे 325. आता हे 325 लिहायचं कुठं हे माहित नसते विद्यार्थ्यांना. तर 325 म्हणजे काय होणार एकक दशक शतक, पहिले 3 अंक आहे तिथं आपल्याला लिहायला लागणार म्हणजे 325. पुढे बघा तिसरी संख्या किती आहे पाऊणशे. पाऊणशे म्हणजे 75, ती कुठे येणार एकक आणि दशकच्या स्थानावर आणि ह्या तिन्ही संख्यांची बेरीज. बघा ती मांडणी कशी, ही मांडणी आपल्याला जमली पाहिजे आणि मग आपण बेरीज करायची. बघा 5 आणि 5 10 हातच्या 1, 7 आणि 8 9 10 हातच्या 1. बघा 5 6 आणि 3 9 आणि 38 म्हणजे 38,900 याचं उत्तर असणार आहे. पर्यायामध्ये बघा पहिलाच पर्याय आहे 38,900, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीची शाब्दिक उदाहरणे आपल्याला सोडवता आली पाहिजे. बेरजेमध्ये जास्तीत जास्त आपण अशा पद्धतीची उदाहरणं सोडवायला पाहिजे की जे आपल्याला शाब्दिक दिले असतील किंवा ह्या अशा पद्धतीची उदाहरण की चौकटीत कोणती संख्या येईल किंवा एखादा स्टार दिला असेल त्या स्टार मध्ये कोणती संख्या येईल आणि आपल्याला ते ओळखता आले पाहिजे. फक्त सोडवत जायचं आहे, आपल्याला उत्तर आपोआप येतं, बरोबर. म्हणजे बेरजेमध्ये फक्त एवढं आहे. आता नेक्स्ट पॉईंट आपला कुठला असणार आहे तर वजाबाकी. त्याच्यामध्ये आपण वजाबाकीची उदाहरणे पाहणार आहोत. आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.